हॅलो गाईज, तर मी आहे प्रियंका तेलंग आणि मी एक आहे कॅम्प्युटर इंजिनियर. माझी 2025मध्येच इंजिनिअरिंग कंप्लीट झाली आहे आणि मी आले इथं पुण्यामध्ये जॉब करायला. तर पुण्यामध्ये यायचं कारण वेगळंच होतं, माझं जॉबसाठीच होतं. पण मी माझ्या एका फ्रेंड थ्रू आली होती. म्हणजे माझी एक क्लासमेट होती, माझी फ्रेंड. तिने मला सांगितलं की जॉब आहे, घरून यायच्या आधी जॉब आहे, 18,000 रुपये सॅलरी आहे, फ्लॅट आहे कंपनीकडून प्रोव्हाइड. पण इथं आल्यावर मला दिसलं काही वेगळंच. त्याच्यामध्ये ते आधी आमची ट्रेनिंग घेतली 3 दिवस आधी आमची ट्रेनिंग घेतली आणि आमच्याकडून 1,000 रुपये घेतले गेले. आणि ते 3 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये फक्त आम्हाला एवढं सांगितलं की जॉब हा काहीच कामाचा नसतो, तुमचं एज्युकेशन हे काहीच कामाचं नसतं आणि तुम्ही आतापर्यंत जे पण एज्युकेशन केलं आहे, इंजिनिअरिंग केली आहे, ते तुमचं वेस्ट ऑफ टाईम, वेस्ट ऑफ मनी होतं. आणि बिझनेसच हे एक खूप चांगला म्हणजे हे आहे, सोर्स आहे पैसे कमावण्याचा, जीवन चांगलं जगण्याचा. हे त्यांनी आम्हाला ते 3 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये सांगितलं. आणि मग आम्हाला समजलं की ते मार्केटिंग आहे. आणि मार्केटिंगमध्ये त्यांनी दुसऱ्या दिवशी केली आम्हाला डिमांड 30,000 आणि 32,000 आणि 50,000ची. तर माझ्याकडे तर आधीच पैसे नव्हते, त्यामुळेच मी तिथे जॉबला गेली होती. तर पैशांचं ऐकून तर मी तर चक्कच झाले. तर मी आधीच विचार केला की मला नाही करायचं. तर माझी फ्रेंडने मला फसवलं. ही मला खूप म्हणजे दुःखाची गोष्ट झाली, कारण ती माझी फ्रेंड होती ना, क्लासमेट इंजिनिअरिंगमध्ये. तर ठीक आहे, होतच आहे म्हणजे लाईफमध्ये आपल्याला ते काय म्हणतात, फेक लोक तर मिळतातच. हां, तर ती फेक लोकांमध्येच होती. बट ठीक आहे आता. आणि मग मी पुण्यामध्ये आली घरून पूर्ण खर्च करून. तर असं वाटलं की आता काय परत घरी जाऊ, बाबांनी मला एवढा खर्च करून इथं पुण्यामध्ये पाठवलं, शिक्षण केलं, तर परत पुण्यामध्ये यायला मला खूप वेळ लागणार. आणि तसं पण पुण्यामध्ये माझं कोणी आहे नाही, त्यामुळे तर एक माझे पप्पाचे फ्रेंड्स होते. ते बोलले की बेटा तू थांब, मी तुला एक जॉब शोधून देते. आणि तू जॉब म्हणजे आता तू एवढं करून इथं आली आहे पुण्यामध्ये, तर आता परत कशाला जातेस. तर त्यांनी मला एक जॉब शोधून दिला. पण काहीच लाईफमध्ये ग्रॅज्युएशननंतर एवढं स्ट्रगल असतं ना, ते मला म्हणजे कळालं. कारण मी केली आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि माझा विचार पण नव्हता केला की मला असं काम मिळेल, म्हणजे स्टँड इन. तर पुढची स्टोरी ऐकण्यासाठी काहीच पुढच्या पार्ट येईपर्यंत मला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.